सेल्फ स्टडी केली पाहिजे का अकॅडमी किंवा कोचिंग जॉईन केली पाहिजे। तर मित्रांनो, हे दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट असू शकतात, पण या दोघांमधून कोणते ऑप्शन या ठिकाणी तुमच्यासाठी नाही आणि कोणते या ठिकाणी योग्य आहे हे तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे। दोन्ही ऑप्शन तर बेस्ट आहेत, पण यांच्यामध्ये काही तोटे आणि काही फायदे पण या ठिकाणी आहेत। हो, तर मग ते काय तोटे आहेत, काय फायदे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी या छोट्याशा बॅटल कंपॅरिझन व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। पॉइंट नंबर 1, व्हॉट इज सेल्फ स्टडी। तर मग बघा, सेल्फ स्टडी म्हणजे यामध्ये आपण स्वतः शिकतो आणि स्वतः या ठिकाणी समजून घेण्यास प्रयत्न करतो। सेल्फ स्टडी म्हणजे हे एक इंडिपेंडेंट लर्निंगवर फोकस करणारे मेथड आहे। आता इंडिपेंडेंट लर्निंग मेथड म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण स्वतः शिकतो, समजून घेतो आणि या ठिकाणी आपल्याला कोणी शिकवायला पण राहत नाही। या ठिकाणी आपल्याला स्वतः मेहनत घ्यावी लागते। सेल्फ स्टडी मध्ये जर तुम्ही 12वी किंवा 10वी नंतर हा पर्याय जर तुम्ही या ठिकाणी जर यूज करत असणार तर या ठिकाणी डिसिप्लिन असणे या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये जर डिसिप्लिन नसाल तर मग सेल्फ स्टडी इफेक्टिव्हली या ठिकाणी पार पाडणे अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे। हो, आणि एकदाची जर तुम्हाला या ठिकाणी सेल्फ स्टडीची तर या ठिकाणी जर तुम्हाला सवय झाली तर मग ही फक्त एक्झामिनेशन पर्यंतच सीमित राहणार नाही। ही सवय तुम्हाला लॉंग टर्म लर्निंग मध्ये सुद्धा या ठिकाणी प्रॉफिट देऊ शकते, बेनिफिट देऊ शकते। ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण टॉपिकला स्वतः बारकाईने चांगल्या प्रकारे बेसिक टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत चांगल्या प्रकारे समजू शकतात। हो, सेल्फ स्टडीच्या थ्रू। पॉइंट नंबर 2, व्हॉट इज अन अकॅडमी। तर मग बघा, अकॅडमी किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट हे फक्त आपल्याला एक स्ट्रक्चर अप्रोच प्रोव्हाइड करत असतात। म्हणजेच या ठिकाणी लर्निंगसाठी एक ठराविक मेथड या ठिकाणी फॉलो करण्यात येते। त्या ठिकाणी टीचर्स आपल्याला गायडन्स करतात आणि एक फिक्स टाइम टेबल या ठिकाणी आपल्याला फॉलो करावे लागते। पण या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक स्टुडंटला या ठिकाणी इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळणे या ठिकाणी इम्पॉसिबल आहे। वैयक्तिक मार्गदर्शन या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत नाही, कारण त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे विद्यार्थी आलेले असतात अकॅडमी आणि कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक अटेन्शन या ठिकाणी मिळणे इम्पॉसिबल आहे। हो, पॉइंट नंबर 3, अकॅडमी वर्सेस सेल्फ स्टडी। या पॉइंटच्या थ्रू तुम्हाला सहजपणे समजून जाईल की या दोघांमधून बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी कोणते आहे। तर मग बघा, सर्वात आधी अकॅडमी किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटची जर गोष्ट केली तर मग या ठिकाणी तुम्हाला जास्त या ठिकाणी फी बघायला मिळते, म्हणजेच तुमच्या खिशाला या ठिकाणी ताण नक्कीच पडतो। त्यामुळेच पुढे तुमचे या ठिकाणी ॲडमिशन होत असते कोचिंग किंवा अकॅडमीमध्ये। जास्तीत जास्त या ठिकाणी फी आपल्याला बघायला मिळते, तुम्ही तपास करू शकता। तसंच या ठिकाणी टीचर्स अनेकदा इंडिव्हिज्युअल अटेन्शन देत नाही, म्हणजेच प्रत्येक स्टुडंटच्या बारकाईने या ठिकाणी प्रगतीसाठी लक्ष दिले जात नाही। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक स्टुडंटचे डाऊटचे पर्सनलाइज सोल्युशन या ठिकाणी मिळत नाही। हो, कुठे, अकॅडमी किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये। त्यानंतर सेल्फ स्टडीची जर गोष्ट केली तर मग सेल्फ स्टडीमध्ये आपण स्वतः आपले टाइम टेबल स्वतः या ठिकाणी निर्माण करू शकतो, स्वतः या ठिकाणी आपले टाइम टेबल क्रिएट करू शकतो, ज्याच्या थ्रू आपल्याला चांगल्या प्रकारे फ्लेक्सिबिलिटी या ठिकाणी मिळत असते। तसंच यूट्यूबवर फ्री नोट्स आणि मटेरियल या ठिकाणी सहजपणे उपलब्ध असतात, त्यामुळे तुमचं खर्च या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाचत असते। प्रत्येक टॉपिकसाठी फ्री रेकॉर्डेड लेक्चर्स ऑनलाईन या ठिकाणी अवेलेबल आहेत, ज्यामुळे तुम्हाला वेळेनुसार या ठिकाणी शिकायला मिळते। तर मग या सर्व कारणांवरून तुम्हाला सहजपणे समजून गेलेले असेल की सेल्फ स्टडी ही अकॅडमी जॉईन करण्यापेक्षा का बेस्ट आहे। जर नाही समजले असेल तरी पण पुढच्या पॉईंटमध्ये तुम्ही सहजपणे समजू शकता। तर मग बघा, या सेल्फ स्टडीमुळे आपल्यामध्ये डिसिप्लिन डेव्हलप होते, ज्यामुळे आपण कोणत्या पण टॉपिकला स्वतःहून शिकण्याची या ठिकाणी हॅबिट्स या ठिकाणी आपण तयार करून घेतो। हो, आणि ही हॅबिट्स आपल्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे असतात। तर मग बघा, आजच्या टाइममध्ये सेल्फ स्टडी करण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रकारचे ऑनलाईन ऑप्शन्स अवेलेबल आहेत। जसं की ऑनलाईन लेक्चर जर आपल्याला पाहायचे असेल कोणत्या पण टॉपिकशी रिलेटेड तर मग आपल्यासाठी यूट्यूब आहे। थेरिकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मग चॅट जीपीटी या ठिकाणी सर्वात बेस्ट ऑप्शन, वन ऑफ द बेस्ट ऑप्शन या ठिकाणी आपल्यासाठी आहे। त्यामुळे यांच्या थ्रू आपण आपल्या सेल्फ स्टडीला नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो। हो, आय होप की आता तुम्हाला डेफिनेटली समजून गेलेले असेल की या दोघांमधून कोणते ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट असू शकते। पुढे जर कोणत्या टॉपिकवर जर तुम्हाला जर बॅटल कंपॅरिझन जर पाहिजे असेल तर मग तुम्ही फटाफट या ठिकाणी कमेंट करायचे आहे। चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।